अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अर्जुन भाऊनी जो मुख्य श्वानांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी जालन्यातली जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे ती देखील खरी आहे, परंतु ही परिस्थिती प्रत्येक शहरामध्ये येऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिलेले आहेत। त्याच्यामध्ये भटक्या श्वानांना निर्बीजीकरण लसीकरण करण्याच्या दृष्टीने कारवाई झाली पाहिजे, निवाऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे, म्हणजे शेल्टर हाऊसची व्यवस्था झाली पाहिजे, खाण्यासाठी जागा त्यांच्या निश्चित झाल्या पाहिजेत, हेल्पलाईन विकसित केल्या पाहिजेत, त्याच्यानंतर अँटी रॅबीज लस दिल्या पाहिजेत। अशा पद्धतीच्या आदेशवजा सूचना ह्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या असल्यामुळं प्रत्येक महानगरपालिकेला नगरपालिकेला हे बंधनकारक आहे की श्वानांपासून जनतेचा बचाव करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत। सन्मान्य सदस्य अर्जुन भाऊनी जी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की जालना महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये अर्जुन भाऊ तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे जालना महानगरपालिकेला निर्देश दिले जातील की जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन हे जालना महानगरपालिकेने केलं पाहिजे। परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी अधिकची माहिती थोडी देणार आहे, कारण याच्यामध्ये मुंबईचा देखील प्रश्न आलेला आहे, काही अन्य महानगरपालिकांचा देखील प्रश्न आलेला आहे। संपूर्ण ज्यावेळी श्वानांची संख्या तपासली गेली ती जवळजवळ 14,80,000 श्वान हे भटके श्वान महाराष्ट्रामध्ये आहेत। विविध 14,80,000 आणि त्यातले 94,000 हे मुंबई शहरामध्ये आहेत। अशा पद्धतीचा आकडा हा सर्वेनंतर लक्षात आलेला आहे आणि जसं सुप्रीम कोर्टाने सांगितले की ABC सेंटर ही आपण सगळीकडे सुरू केली पाहिजे, त्याच्यासाठी महानगरपालिकेनं प्रयत्न केला पाहिजे। त्याला आपण प्राणी जन्म नियंत्रण विभाग असं म्हणतो, तर ते देखील विभाग महानगरपालिकेनं सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे, त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेने घेतला आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतला आहे, नाशिकनं घेतला आहे, कल्याण डोंबिवलीनं घेतला आहे। याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट प्रभूसाहेबजी आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की प्राणीप्रेमी जे आहेत त्यांना आपण दोष देऊन चालणार नाही, परंतु अशा भटक्या कुत्र्यांना त्यांनी देखील काही जागा निर्माण करून ठेवलेल्या आहेत, तिथे त्यांना खाणं दिलं जातं, त्यांना खायला घातलं जातं, म्हणून शेकडो भटके श्वान त्या ठिकाणी येतात। अशा पद्धतीची एक सर्वेमध्ये जे पुढं आलेलं आहे त्याच्यामध्ये ते देखील आहे आणि म्हणून या देखील प्रिकॉशन आपण घेतल्या पाहिजेत। महानगरपालिका ज्या आपल्या 29 महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये 2024-25ला 1,82,413 श्वानांवर निर्बीजीकरण करण्यात आलं आणि अँटी रॅबीजचे वॅक्सिनेशन 2,97,389 श्वानांवर करण्यात आलं आणि नगरपालिकेमध्ये 51,058 आणि 51,581 अशा पद्धतीनं निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्यात आलं। 2025-26ला 3,18,922 श्वानांवर निर्बीजीकरण करण्यात आलं आणि 4,84,406 श्वानांवर लसीकरण करण्यात आलं आणि यावर्षी अजून ती प्रोसेस सुरू आहे, 65,385 हे निर्बीजीकरण करण्यात आलं आणि 97,959 हे लसीकरण करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की सुप्रीम कोर्टानं नगरपालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका असतील, याला जे श्वानांच्या बाबतीमध्ये निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन तंतोतंत करण्याचे निर्देश हे सगळ्या यंत्रणेला दिले जातील। अध्यक्ष महोदय, त्यांचं मुंबई एक अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय ने श्रद्धा पाटोळे नावाची 7 वर्षाची मुलगी आई वडिलाच्या समोर खाल्ली। अध्यक्ष महोदय, परवी गोसावी 3 वर्षाची मुलगी मारल्या गेली। अध्यक्ष महोदय, तुम्ही या परिवाराला मारली, जिवंत मेली, काय करणार आहे? जिवंत मेली आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या परिवाराला सहानुभूती म्हणून या ठिकाणी काही मदत करणार आहेत का? आणि याची जबाबदारी संपूर्णतः मनपाची आहे। मनपावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? या मनपाच्या दुर्लक्षपणामुळे अध्यक्ष महोदय 3-3, 4-4 वर्षाच्या मुलं मारायला लागलेत, रोज हल्ले आहेत। 15 दिवसामध्ये 93 हल्ले। अध्यक्ष महोदय, 15 दिवसात 93 लोकांवर हल्ले केले, काय करणार आहे मनपा महापालिका? अध्यक्ष महोदय, फार गंभीरपणे हा विषय हाताळायची गरज आहे। अध्यक्ष महोदय, या टोळ्या नेस्तभूत करायची गरज आहे, या परिवाराला मदत केली पाहिजे आणि मनपाला सुद्धा सक्त ताकीद तुम्ही दिली पाहिजे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अर्जुन भाऊनी मदतीचा विषय जो या ठिकाणी काढलेला आहे तशी विनंती मुख्यमंत्री सहायता निधीतनं त्यांना निधी मिळावा ही मुख्यमंत्री महोदयांना केली जाईल। आणि दुसरा अध्यक्ष महोदय याच्यातला भाग असा आहे की महानगरपालिकेवर आपण जर ते दोषी असतील तर नक्की कारवाई करू, परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी जर अंमलबजावणी केली तर याचं प्रमाण 100% कमी होऊ शकतं आणि त्या संदर्भामध्ये निर्देश महानगरपालिकेला दिले जातील। त्याच्या पुढे जाऊन
मंत्री महोदय एक मिनिट. आपण सुप्रीम कोर्टाचा इकडे उल्लेख केला त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो. गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे ज्यात भटक्या कुत्र्यांना सामान्य नागरिकांना हानी होण्याच्या परिस्थितीत प्रायोरिटी दिली गेलेली नाही आहे. पहिली प्रायोरिटी स्थानिक जे रहिवासी आहेत तिकडचे त्यांची सुरक्षा आणि त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टच्या निकालाचं संपूर्ण वाचन करावं. त्यात काय सांगितलंय काय आदेश दिले ह्याचं पूर्ण आपण वाचन करावं. मग सुप्रीम कोर्टच्या आदेशाचा आपण आधार घ्यावा. नाही अध्यक्ष महोदय मी तेच या ठिकाणी सांगितलं की सुप्रीम कोर्टानं श्वानांच्या बाबतीमध्ये मानव वस्ती प्रायोरिटी धरून जे निर्णय दिलेले आहेत त्याचा पूर्ण अभ्यास त्या महानगरपालिकेनं करावा आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही सुरू करावी अशा पद्धतीचे निर्देश दिले जातील. आणि मनपाच्या बाबतीमध्ये मदतीचा जो आपण विषय सांगितला त्याच्यामध्ये माझ्याकडे आत्ताच असं सांगण्यात आलेलं आहे की मनपाकडनं देखील त्यांना आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय ने अपने उत्तर में बताया कि पूरे महाराष्ट्र में 14,80,000 ये भटके कुतरे हैं, स्ट्रे डॉग्स है और 94,000 मुंबई के अंदर है, ऐसा आपने बताया. अध्यक्ष महोदय, कुछ दिन पहले मैं नायर हॉस्पिटल में गया था. नायर हॉस्पिटल के अंदर लॉबी के अंदर 7 कुत्ते ऐसा बैठे हुए पेशेंट के ऊपर जा रहे हैं, बच्चों के ऊपर जा रहे हैं. अध्यक्ष महोदय, मार्केट में हमारी बहनें सामान लेने आती, कुत्ते उन पे अटैक करते, स्कूल जाने वाले बच्चे पे कुत्ते अटैक करते. इसके ऊपर मुंबई के अंदर मुंबई महानगर पालिका सीरियस नहीं है, ऐसा बिल्कुल क्लियर दिख रहा है. उसकी वजह ये है, मैं बहुत जिम्मेदारी से कहता हूँ, यहाँ से मुख्यमंत्री साहब ने पिछले असेंबली के अंदर मुंबई महानगर पालिका ने 3 स्ट्रे डॉग सेंटर, ये जो भटके कुतरे हैं उनके लिए 3 शेल्टर बनाने का आदेश दिया. अध्यक्ष महोदय, 6 महीने में कोई रिजल्ट आया नहीं है. मुंबई महानगर पालिका मुख्यमंत्री के आदेश के अनुसार 3 शेल्टर डॉग शेल्टर कितने दिन के अंदर स्थापित करेगी उसका स्पेसिफिक उत्तर दीजिए ताकि मुंबई के लोगों को इस स्ट्रे डॉग से निजात मिले, ये किस्सा खत्म हो, बच्चों बहनों और आदमियों की सुरक्षा हो. 3 स्ट्रे डॉग सेंटर जो मुख्यमंत्री ने आदेश दिया है, कितने दिन में मुंबई महानगर पालिका उसको बनाएगी? अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आदेश दिले होते त्या पद्धतीनं 3,000 चौरस मीटरमध्ये मालाड, 3,000 चौरस मीटरमध्ये मुलुंड आणि 8,411 चौरस मीटरमध्ये माहूल या ठिकाणी श्वान निवाऱ्यासाठी प्रस्थापित जागा महसूल विभागाकडे मागण्यात आलेल्या आहेत. तातडीनं महसूल विभागाला विनंती केली जाईल की ह्या जागा आपके हमारे पूरे मुंबई के मतदार संघ के अंदर मांगनी मुंबई महानगर पालिका ने किया, उससे काम चलेगा नहीं. अध्यक्ष महोदय, आपको ये यहाँ पे उत्तर देना होगा कि कितने दिन के अंदर ये स्ट्रे डॉग के सेंटर चालू हो गए. आप 3 बनाइए, 4 बनाइए, स्वागत है उसका, मगर कितने दिन में स्पेसिफिकली चालू होगा उसका आप उत्तर दीजिए हमको. अध्यक्ष महोदय, 6 महिन्याच्या आत ही तिन्ही निवारा शेल्टर सुरू होतील. महोदय, अध्यक्ष महोदय, हा जो भटक्या कुत्र्यांचा विषय आहे तो फक्त महानगरपालिका नाही, छोट्या नगरपालिकेमध्ये, छोट्या गावांमध्ये सुद्धा हा विषय खूप गंभीर आहे. आता अंबाजोगाई नगरपालिकेमध्ये खूप सारे भटके कुत्रे जास्ती झाले अंबाजोगाई शहरात, म्हणून आम्ही त्यांना वॅक्सिनेशन ड्राईव्ह केली. वॅक्सिनेशन ड्राईव्ह म्हणजे न्यूटरिंग करणं, न्यूटरिंग नंतर सुद्धा मल्टिप्लिकेशन कमी झालं पण प्रमाण तेवढंच आहे, म्हणून आता शेल्टर होम बांधलं. पण अंबाजोगाई नगरपालिकेला आम्ही वेगळा निधी आणून त्याच्यासाठी शेल्टर होम बांधलं. पण मला मंत्री महोदयांना इकडे विचारायचं आहे की जे छोटे नगरपालिका असतात त्यांच्याकडे स्पेसिफिक फंड नसतो छोट्या छोट्या गावांमध्ये शेल्टर हाऊस बांधायला या कुत्र्यांसाठी, तर आपण मंत्री महोदय म्हणून आपण शासनामध्ये काही तरतूद करणार आहे का की फंड वेगळा शेल्टर हाऊस का डीपीडीसी थ्रू द्या का कुठल्या नगरपालिका पण कुठल्या पद्धतीने आपण निधी उपलब्ध करून देणार का? अध्यक्ष महोदय, आपण सभागृहामध्ये बसणारे सगळे लोकप्रतिनिधी आहोत. आपण जिल्हा नियोजन मंडळामध्ये देखील बसत असतो. आपल्याला जर आपल्या नगरपालिकेमध्ये, आपल्या महानगरपालिकेमध्ये याच्यापेक्षा अजून काही वेगळ्या गोष्टी जर राबवायच्या असतील आणि श्वानांची संख्या कमी करायची असेल तर आपण नाविन्यपूर्ण योजनेतनं घेऊ शकतो, जिल्हा नियोजन मंडळातनं घेऊ शकतो. त्याच्यामुळे निधीची कमतरता कुठेच नाही आणि सगळ्या नगरपालिकेच्या फंडातनं प्रायोरिटी पहिली जर बाकीच्या गोष्टींपेक्षा ह्याला दिली तर नगरपालिकेकडे देखील फंड आहे. त्याच्यामुळं एक मिनिट माझी आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती आहे की निधीच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा पहिली आपण आपली सगळ्यांची मानसिकता बनवली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची
अपेक्षा आपण ज्यावेळी व्यक्त करतो त्यावेळी निधीची अपेक्षा जर असेल निधीला आपण देऊ, शासनाकडनं देऊ, महानगरपालिकेतनं देऊ, DPCतनं देऊ, परंतु जी निवारा केंद्र बांधायची आहेत किंवा काही ठिकाणी फेन्सिंग देखील करायचं आहे. मगाशी सन्मान्य सदस्यांनी विचारलं की ते नायर हॉस्पिटल की सायन हॉस्पिटलला गेले होते, नायर हॉस्पिटलला, आणि त्या ठिकाणी त्यांना काही श्वान दिसले, तर त्याच्यासाठी फेन्सिंग करण्याची प्रोव्हिजन देखील सुप्रीम कोर्टाने करावी अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेने देखील सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करावं अशा पद्धतीचेच निर्देश आहेत. देतो अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगितले माहुलमध्ये 2 एकरचा प्लॉट, तिकडे हॉस्पिटलचा रिझर्वेशन आहे, तिकडे आपण ॲनिमल शेल्टर कधीही बांधू शकत नाही, कारण हॉस्पिटलचा जागा तुम्ही ॲनिमल शेल्टर होम कसं बांधणार? आमचा आक्षेप आहे. आम्ही प्रपोज केलं आहे, तिकडे PAPचे खूप मोठे संख्येने लोक उपस्थित आहे, तिकडे आपण लोकांना तिकडे शिफ्ट करतात, तिकडे हॉस्पिटलच बांधावे, तिकडे ॲनिमल शेल्टर नको. तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात खूप ठिकाणी आणखी हॉस्पिटल्स आणि मेटर्निटी होमसाठी खूप रिझर्वेशन्स आहेत. त्याच्या कसं त्यामध्ये काय असेल तर ते तुम्ही जागा वापरा. 2 एकरची जागा ॲनिमल शेल्टरसाठी नको. नाही अध्यक्ष महोदय, हा निर्णय पूर्णतः महानगरपालिकेने घ्यायचा आहे. लोकप्रतिनिधींच्या अशा भावना असतील तर त्या भावना महानगरपालिकेला कळवल्या जातात. ऑल्टरनेट प्लॉट बघा. Alternate plot बघा. चला आता पुढे जाऊया. मुरजीभाई लवकर शेवटचा विचार. चला शेवटचं. अध्यक्ष मंत्री महोदय उत्तर देत आहेत, ऐकून बरं वाटतंय. अध्यक्ष महोदय, लोकप्रतिनिधी फोन करतात मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्याला, 10 दिवस अधिकारी येत नाही. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मुंबई महानगरपालिकांनी भटक्या कुत्र्यासाठी एक डिपार्टमेंट वेगळंच करावा. अध्यक्ष महोदय, उपनगरामध्ये हॉस्पिटल असो, शाळा असेल, कॉलेज असो, झोपडपट्ट्यामध्ये भटक्या कुत्र्याचे वावड वाढलेलं आहे. आपण मुंबईचे आमदार. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की महानगरपालिका अधिकाऱ्यांना एक विनंती करावी की वेगळं एक डिपार्टमेंट व्हावं. 10 दिवस फोन करून कोण येत नाही. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, चर्चेतनं सगळ्यांचंच नाव आहे, आता किती लोकांना देऊ? अध्यक्ष महोदय, चर्चेतनं एक अतिशय चांगला मुद्दा मुरजी काकांनी या ठिकाणी मांडला की याच्यावर कंट्रोल ठेवणारी एखादी समिती जर प्रत्येक महानगरपालिकेमध्ये करता आली तर त्याचा देखील सकारात्मक विचार आपण करू. शेवटचा प्रश्न मनीषाताई बोला. अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मालवणी येथे कुत्र्यांच्या 2.25 एकराचा प्लॉटवरचं डीपीतलं रिझर्वेशन चेंज करून उपनगराचे कलेक्टर महोदय कटियार साहेब ह्यांनी मुंबई महापालिकेला 2.25 एकरचा प्लॉट दिला. कालच बावनकुळे साहेबांच्या मंत्रालयातून ती फाईल UD-कडे आलेली आहे, असीम गुप्तांकडे. हे लवकरात लवकर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला किती दिवसात देणार? आणि तिकडे उपनगरासाठी खास करून बोरिवली तालुक्यात जेवढे आमचे विधानसभा आहेत तेवढ्या विधानसभांसाठी डॉग शेल्टर किती दिवसात करणार? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझा आहे, अध्यक्ष महोदय, भटक्या कुत्र्यांना जे रात्री अपरात्री येऊन NGOचे लोक सोसायटीच्या गेटच्या समोर खाणं घालतात आणि मग जर एखादं पिल्लू कुठे गेलं तर सोसायटीच्या चेअरमॅन, सेक्रेटरी ह्यांच्यावर केसेस करतात. अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वाचल्यानंतर ह्या NGOवरती प्रतिबंध आणलेला आहे, परंतु ते NGOची लोक पोलीस स्टेशनला जाऊन डायरेक्ट मेनका गांधीचा दम देतात. हो, त्या फोन तर करतातच, पण अध्यक्ष महोदय ह्याच्यावर सुद्धा सरकार कारवाई करणार का? आणि तिसरं, मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रायव्हेट सोसायटीच्या आतमध्ये फ्लॅटमध्ये जे कुत्र्याचे प्रेमी आहेत ह्यांच्यावर बंधनात्मक कारवाई करणार का? त्यांनी मुंबई महापालिकेचं परमिशन घ्यायला पाहिजे, त्यांनी सोसायटीची परमिशन घ्यायला पाहिजेत. रोज सोसायटीमध्ये भांडणं होतात आणि पोलीस केसेस होतात. ह्याच्यावरती महापालिका कारवाई करणार का? सरकार कारवाई करणार का? हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, या श्वानांमध्ये 2 प्रकार आहेत, एक भटके आहेत आणि एक पाळीव आहेत. आता पाळीव याच्यामध्ये आपणच कायदा असा केलाय, आपणच नियम असा केलाय
की जे पाळीव श्वान पाळणार आहेत त्याची नोंदणी देखील महानगरपालिकेमध्ये असली पाहिजे अशा पद्धतीचा नियम आपण केला आहे. त्याच्यामुळे त्या नोंदण्या महानगरपालिकेमध्ये होतात. आणि सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला आहे की अर्बन डेव्हलपमेंटकडे एक निवारा केंद्राची फाईल आलेली आहे, तर त्या आहे. संदर्भामध्ये लवकरात लवकर त्याला मंजुरी दिली स्नेहा जाईल. दुबेजी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. वसई विरार महानगरपालिकेमध्ये 1 लाख भटके कुत्रे आहेत आणि 5 वर्षात 4.5 कोटी खर्च करून फक्त 28,000 कुत्र्यांचीच नसबंदी पूर्ण झाली आहे. फक्त 2च नसबंदी केंद्र आहे. माझे स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना असे आहेत की वसई विरार महानगरपालिकांमध्ये नसबंदी केंद्रांची संख्या आणि क्षमता वाढवणार का? शेल्टर होम एकही नाही आहे, तर लवकरात लवकर हे शेल्टर होम बनवणार का आणि त्याची कालमर्यादा काय असणार? आणि तिसरा प्रश्न आहे, उत्तरामध्ये जे लिहिलेलं आहे की शासनाने निर्देश दिलेले आहेत, पण या शासनाच्या निर्देशांचं पालन स्थानिक स्वराज्य संस्था करत नाहीत अध्यक्ष महोदय. त्यामुळे त्यांनी या निर्देशांचं पालन करण्यासाठी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये शासन या विशेषतः कुत्र्यांसाठी आणि श्वानदंशासाठी विशेष पथक शासनाच्या नियंत्रणाखाली नेमणार का अध्यक्ष महोदय? असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी श्वानांच्या बाबतीमध्ये त्यांच्या भागातली परिस्थिती या ठिकाणी मांडली, परंतु सुप्रीम कोर्टानं प्रत्येक महानगरपालिकेला हे निर्देश दिलेले आहेत की त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीची निवारा शेड केली पाहिजे. दुसरं, निर्बीजीकरणाच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं, एक श्वान जर या प्रोसेससाठी आणलं तर त्याला 5 दिवस ठेवावा लागतो. त्याच्यामुळं कितीही आपण निर्बीजीकरण केंद्र केली तर ती आपल्याला अपुरी पडणार आहेत, पण त्याचं एक शेड्यूल तयार करावं असं देखील सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. आणि मनीषाताईंनी मगाशी जो मुद्दा मांडला की काही NGO येऊन त्या श्वानांना काही जेवण देण्याचा प्रयत्न करतात किंवा अन्य काही देण्याचा प्रयत्न करतात, सुप्रीम कोर्टाचे हे देखील आता स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश आहेत की ते खाणं घालण्याचे म्हणजे डॉग फीडिंग स्पॉट जे आहेत हे देखील महानगरपालिकेने आयडेंटिफाय करायचे आहेत आणि तिथं जाता त्यांना खाणं घातलं पाहिजे असा देखील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.